नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। ठेकेदाराच्या चुकीमुळे नेरळ कळंब राज्यमार्ग रस्त्यावर नेरळ भागात खड्ड्यांचे साम्राज्य। कर्जत तालुक्यातील माथेरान नेरळ कळंब राज्यमार्ग रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि रस्त्याच्या दुतर्फा संरक्षण भिंत बांधण्याचे काम सुरू आहे। या रस्त्याच्या बाजूला नेरळ परिसरात काँक्रिटीकरणाचे काम सुरू झाले, पण 2 महिन्यानंतर त्या ठिकाणी कोणतेही काम करण्यात आले नाही। त्यामुळे खोदण्यात आलेला चांगला रस्ता पावसाळ्यात वाहन चालक यांच्यासाठी धोकादायक बनला आहे। दरम्यान रस्ता खोदण्यात आल्याने हुतात्मा हिराजी पाटील नगर समोरील रस्ता नदीसारखा बनला आहे। माथेरान नेरळ कळंब राज्यमार्ग रस्त्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या MRIDC कडून करण्यात येत आहे। या रस्त्यावर धामोते पासून कोदिवले भागातील रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे। मात्र त्याचवेळी नेरळ ग्रामपंचायत भागातील रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी खोदण्यात आले। त्यावेळी लगेच रस्त्याचे काँक्रिटीकरण केले जाईल असे अपेक्षित होते, परंतु गेली 2 महिने रस्ता तयार करण्यासाठी खोदलेल्या भागातील रस्ता बनविला गेला नाही। त्याचवेळी रस्त्याचे कामे केली नाहीत। त्यावेळी रस्त्यावर पडणारा खड्डा देखील तसाच ठेवण्यात आला आहे। त्या खड्ड्याच्या परिणाम पाऊस सुरू झाल्यानंतर रस्त्यात खड्डा बनला आहे। हा खड्डा जवळपास 50 फूट लांब असा असून हा खड्डा वाहन चालक यांच्यासाठी डोकेदुखी बनला आहे। त्याच भागातून नेरळ रेल्वे फाटक पर्यंतचा रस्ता हा खड्ड्यांचा आहे। त्यामुळे त्या खराब रस्त्यामुळे हा रस्ता वाहन चालक यांचे वेळ घेणारा ठरत आहे। दुसरीकडे रस्त्याचे काँक्रिटीकरण थांबले असल्याने वाहन चालक त्रस्त आहेत। त्या रस्त्याचे काँक्रिटीकरण कामासाठी खोदलेला रस्ता आजही कायम आहे। हा रस्ता आजही 2 महिन्यांनी खोदलेल्या अवस्थेत आहे। त्यामुळे बांधकाम विभागाने खोदलेला रस्ता बुजवण्यात आलेला नसल्याने वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे। त्यात ठेकेदाराने खोदलेला रस्ता हा चुकीच्या नियोजनामुळे रस्ताच अडचणीत आला आहे। ठेकेदाराची चुकी ही स्थानिक वाहन चालक यांना डोकेदुखी ठरत आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी संतोष पेरणे, कर्जत।